गुरुवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हा वणवा पेटला असून या वणव्याने इतके रौद्र रूप धारण केले की शुक्रवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास हा वणवा जायगाव खिंड येथे असणाऱ्या हॉटेल माउंटन व्ह्यू च्या मागील बाजूपर्यंत पोहोचला। यावेळी हॉटेल मालक आशिष देशमुख व त्यांचे सहकारी मित्र व जायगाव ग्रामस्थ यांनी अथक परिश्रम करून हा वणवा त्या ठिकाणी विझवला। मात्र यात प्रशासनाची व वन विभागाची उदासीनता दिसून आली। असे प्रकार दर उन्हाळ्यात वारंवार घडत असून यावर प्रशासनाने ठोस उपाययोजना करावी अशी मागणी यावेळी तेथील स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे। यामध्ये सुमारे 100 ते 150 करवंदांच्या जाळी व वनसंपदा जळून खाक झाली आहे। ही अतिशय गंभीर बाब असून वन विभागाने अशा घटना होऊ नयेत याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।